कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी लॅब चालक रुग्णालय परिसरात अनधिकृतपणे फिरत असल्याचं स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही कारवाई करत त्यांना रंगेहात पकडलं। सरकारी रुग्णालयाच्या परिसरात खासगी लॅब चालकांचा शिरकाव होणं गंभीर मानलं जात असून या प्रकरणामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात खासगी लॅब चालक अनधिकृतपणे शिरल्याचा प्रकार समोर आलाय। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अचानक तपासणी दरम्यान या व्यक्तींना थेट रंगेहात पकडलं। खासगी लॅब चालक रुग्णांकडून तपासण्या खेचत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून सरकारी रुग्णालयाच्या परिसरात अशा प्रकारची घुसखोरी गंभीर मानली जाते। कारवाई दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली। या प्रकारामुळे सीपीआर रुग्णालय प्रशासनाची भूमिकाही सवालाखाली आली असून रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सीपीआर मधल्या डॉक्टरांनी हा जो गैरप्रकार सुरू केलेला आहे, खाजगी लॅबचे एजंट आतमध्ये बोलवायचे आणि त्यांच्याकडून 50% रक्कम कमिशन पोटी घ्यायची। आज आम्ही असा प्रकार उघड केला। यावेळी सकाळपासून जी प्रकरणं समोर आली त्यामध्ये साधारण 50,000 रुपये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांकडून खाजगी लॅबच्या तपासणीसाठी म्हणून घेण्यात आलेले आहेत। हा प्रकार यापुढे थांबवावा, अन्यथा आता आम्ही फक्त कायद्यानं सांगायला लागलोय, मुद्द्यानं सांगायला लागलोय। उद्याच्या काळात तोंड फोडण्यात येतील, हेच लढाई बुद्ध्यानं सुरू होईल।